अक्कलकुवा येथे आयोजित भाजपाच्या संघटनात्मक मोर्चे बांधणी, पक्ष बळकटीकरण बैठक तसेच SIR अभियान अंतर्गत BLO 1 आणि BLA प्रशिक्षण कार्यक्रमात माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत आगामी निवडणुकांबाबत ठाम विश्वास व्यक्त केला। डॉक्टर हिनाताई गावित म्हणाल्या की माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नेहमी तत्वांवर आधारित आणि लोककल्याणाचे राजकारण केलं। कोणाचाही वाईट करण्याची शिकवण त्यांनी कधीच दिली नाही। सर्व विरोधक एकत्र येऊन गावित परिवाराच्या विरोधात लढले तरी काही फरक पडणार नाही। डॉक्टर विजयकुमार गावित हेच नंदुरबार जिल्ह्याचे खरे शेर असून जनतेचा त्यांच्यावर आजही विश्वास आहे, असंही त्या म्हणाल्या। यावेळी त्यांनी विद्यमान खासदार आणि अक्कलकुवा मतदारसंघातील आमदारांवर देखील टीका केली। विकास कामांऐवजी खोट्या तक्रारी, खोटे गुन्हे आणि विधानसभेत तारांकित प्रश्न मांडण्यात वेळ घालवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। शाळा, रस्ते, दवाखाने यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचं सुद्धा त्या म्हणाल्या। कार्यक्रमात डॉक्टर हिनाताई गावित यांनी आदिवासी बोलीभाषेत जनगणना आणि SIR अभियानाचं महत्त्व समजावून सांगितलं। शासनाच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी जनगणनेत नोंदणी आवश्यक असून SIR अंतर्गत वेळेत मतदार नोंदणी न केल्यास भविष्यात मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं। प्रत्येक भाजप कार्यकर्त्यानं नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी असं सुद्धा आवाहन त्यांनी केलंय। या बैठकीला विधानसभा प्रमुख नागेशदादा पाडवी, किडसिंगदादा पाडवी, प्रतापदादा वसावे, नितेश वडवी, महेश तवर, अमृतदादा चौधरी, जमुनाबाई वसावे, चंपाताई पाडवी, यमुनाताई पाडवी, जगदीश वसावे, अशोक राऊत, धनसिंग दादा, रोशन दादा यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। उपस्थित नेत्यांनी सुद्धा SIR अभियानाचे महत्त्व पटवून देत विरोधी आमदारांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार, नंदुरबार।